नमस्कार मंडळी, साताऱ्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि सुंदर धबधब्यांपैकी एक मानला जातो। आज आम्ही आलो आहोत साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याचं सौंदर्य बघायला। पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते थंडगार ठिकाणांचे आणि धबधब्यांचे। साताऱ्याहून 25 किलोमीटर अंतरावर ठोसेघर गाव लागते। तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर उत्तम, किंवा साताऱ्यातून टॅक्सी किंवा बाईक रेंटने घेऊनही इथे जाता येते। धबधबा बघण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये तिकीट घेतली जाते। तिकीट काढून आम्ही धबधबा बघायला निघालो। या ठिकाणी छोटा आणि मोठा असे 2 धबधबे आहेत। इथे जागोजागी दिशाफलक लावले आहेत, त्यामुळे ते बघून आपण धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो। आम्ही पहिले मोठ्या धबधब्याकडे जायला निघालो। इथे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग बनवलेला आहे। मोठ्या धबधब्याचे दृश्य आपल्याला लांबूनच बघता येते। डोंगरातून कोसळणारे पाणी आणि हिरवीगार झाडं हा नजारा अतिशय सुंदर वाटतो। इथून काहीच मिनिटावर छोटा धबधबा आहे, तो बघायला आम्ही निघालो। इथपर्यंत पोचायला थोडा उतार आहे, पण आजूबाजूच्या ग्रीनरी मधून चालायला एक वेगळाच आनंद मिळतो। हा धबधबा छोटा असला तरी तेवढा सुंदर देखील आहे। या वॉटरफॉलचा प्रवाह खूप असल्यामुळे इथे आतमध्ये जायला प्रवेश नाही आहे, त्यामुळे तुम्ही लांबूनच धबधब्याचा आनंद घेऊ शकतात। जर तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ काढायचा असेल किंवा धबधबा फुल जोशात बघायचा असेल तर जुलै ते सप्टेंबर हा परफेक्ट टाइम आहे। आणि जर वातावरणात बसून धबधबा एन्जॉय करायचा असेल तर डिसेंबरमध्ये तुम्ही येऊ शकतात, पण त्यावेळी धबधब्याचा पाण्याचा प्रवाह खूप कमी असतो। धबधब्याजवळ थोडा वेळ घालवून आम्ही मेन गेट जवळ आलो। इथे एक छोटेसे माहिती केंद्र सुद्धा आहे। तिथे ठोसेघरची माहिती व्हिडिओ स्वरूपात दाखवली जाते। गेटच्या बाहेर हॉटेल्स आणि स्टॉल सुद्धा आहेत, तिथे तुम्ही नाश्ता किंवा जेवण करू शकतात। जर तुम्ही साताऱ्याला येत असाल तर या वॉटरफॉलला नक्की भेट द्या। ही व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि अशाच निसर्गरम्य ठिकाणांच्या माहितीसाठी ट्रॅव्हलिंग विंग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका।